हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही स्वयंपाक करतोय. हो का? वेगळं सांगा. नाही आम्ही तेच करतो. वेगळं नाही सांगितलं. वेगळं काय सांगत तेव्हा आपण तेच करतो ना. आता आम्ही भाकरी करतोय. हा आणि ब्लॉग पण काढतोय बरं का. जे करतोय ते सांगतो. मी भाकरी बनवते, दीदी भाकरी भाजताय आणि आमच्या यांचा व्यायाम चालू होता. ते पण गाणे वगैरे लावून एकदम जिमवाला फील देत होते. म्हटलं ब्लॉग स्टार्ट करून दाखवू की कसं चालू आहे. पण तेवढेच ते पळून गेले. आपलाच भाकरींचा फिलपा. मस्त वातावरणामध्ये आम्ही भाकरी करत असतो. हो सगळीकडून गरम गरम. इतकी थंडी वाजते ती कामाला इतकं मस्त गरम वाटतं ना की बस. कुठून असं मस्त कडक ऊन पडणं, इकडे शेगडीचं तिकडच्या गरम वाफा येणं. वा समजू शकता तुम्ही. घाम तर इतका येतो पण खूप छान वाटतं. पूर्ण स्वयंपाक होईस तर इतका घाम येतो. बस डबल आंघोळ आम्ही घामाने करतो. हो. आणि आता आमची कान्हाजी काय करताय तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इकडे आजी सोबत गप्पा मारते. इतका लाज होतो का बस. कान्हा ऐ आता बा इतका भाव राहिला. आमचा सगळा स्वयंपाक झाला. पण मग आज सगळ्यांना पोहे खाऊशी वाटले. दादा पण म्हणे आज काहीतरी नाश्त्याला बनवा. तर म्हटलं आज मस्त पोहे बनवू. तर आता मी पोहे कैरी पहा आम्ही केवढी खातो. ते बी खुर्चीत बसून. अगं बाई कशी दादू आंबट आहे. आवडली ना तुला. काल पण त्यानं लय कैरी खाल्ली. लय वेळ चोकली त्याला आवडली. कसं आहे छान छान आहे. बाबाचं दादाचं डिस्कशन चालू आहे की बाबांनी कोणाला किती हाणलं. दादांनी मार खाल्लेला आहे बाबांच्या हातचा. कदाचित यांनी खायला संपण आता हे नाही म्हणतील. हा एवढी म्हैशी घालूस तर करीत काय होती. पाहत होतो तिकडे लय माहिती माझ्यापेक्षा असू द्या भारी. पण शिंग आणलं ना मग दाखवा बरं तिकडं वाळा. या बाई आई द्या आता तिथे केस आले कटिंग करावं लागेल मग दिसन. या आई नाही माग थोडी खाली. पॉडकास्ट आमचा मोबाईल धर. गेलो असतो तिकडे काही ऐकायला येत नाही म्हणून तुम्हाला कर म्हणा असं झालं. मग तुम्ही निवांत बसायचं, नामजप करायचा, देवाचं नाव घ्यायचं, सगळं सोडून द्यायचं. आता काय कान पण ऐकायचं बंद झालं. द्यायचं सोडून. जसं काय गेला आता देवाचं नाव घ्यायचं. देव तुम्हाला सांगू राहिला आता संसारातलं लक्ष कमी कर. आता ऐकायला कमी झालं ना जाऊ दे. दिसायला कमी झालं जाऊ दे. दोघं खा घ्या ना. ती म्हणती थांबा थांबा. देवाचं नाव नाही घेती. आता देवाचं नाव घ्यायचंच काम राहिलं तुमचं. उत्तर चुकलं का. ते बंद कर. काय बोलूया. कानाला चक्कर मारले असतात त्यांनी बा. कानासोबत कानाच्या काकांना चक्कर मारायला भेटतो. चला 2-3 दिवस आणले का म्हणजे मग घरात बसवा. रोज सकाळी आता तात्या सोबत तो दुधाला. ये कसं वाटलं दादू. काय नाही ते निघतं नाही. चला मी चाललो. हा आले बाबा चालले तिकडे तात्या जवळ नाही बरं. आज आम्हाला पावडे बनवायचे कारण आत्यांना पावडे खाऊशी वाटले होते. पण नेमकी आत्यान त्यांना बाहेर जावं लागतं जेवायला. कारण त्यांना एका ठिकाणी आमंत्रण. तर त्यांना अचानक फोन आला मग त्यांना जावं लागतंय. मग मी दादा आणि दीदी आम्ही तिघंच आहे. कारण सुनीलला पण पुढचं आहे आमंत्रण आणि ते पण चालले. त्यामुळं आम्ही तिघंच पावडे खाणार आहे. बाकी उद्या काही नाश्त्याला करू, मजा करू. हा जे नाही त्यांना उद्या नाश्ता.
शिळे वडे त्यांना. नाही मला ताजे ताजे वडे मस्त. आमच्या खिडकीतून आम्हाला चंद्राचं बी दर्शन होतं आणि सूर्याचं बी होतं. सगळं काही भेटतं आम्हाला या खिडकीतून. तुम्ही पाववडे खाणार की बाहेर जेवायला जाणार? मी जाणार आहे जेवायला. ठीक प्रशांत आणि त्यांच्या घरून इन्व्हिटेशन आलेलं आहे. हो मला का? त्यांच्या घरी जायचंय. त्यांच्या घरी नाही, त्यांच्या गावात पंगत आहे, तिथे जायचंय. बर, मग आम्ही मस्त पाववडे खाणार 3 जण. एन्जॉय करा तुम्ही, एन्जॉय. येस, चला खाली चला. झालं तुमचं ऑफिस? येस, चलो मग. लॉग आउट करते ना. ओके, मग काय आम्ही मस्त 3च असणार, एन्जॉय करू. काना पण काना नाही खाणार ना वडे. आणि संध्याकाळचं वातावरण बघा किती छान झालंय, मस्त रेड रेड. मला असं रेड रेड वातावरण झालं की लई आवडतं. आज जेवायला आम्ही दोघीच, दादांचं पण जेवण झालं. आता आम्ही दोघी मस्त वडापाव खातो. दीदी सर्व करताय, छान असं डिश सजवली आहे त्यांनी, तोंडाला पाणी येईल अशी. यांना झोका द्यावा लागेल, नाही तर हे पण येतील वडा खायला. हे दोघं याला अशी नादी लावताय कारण हा जास्त थकन आणि रात्री झोपन, त्याच्यामुळे त्याला इकडून तिकडं तिकडून इकडे चक्कर मारायला होते. ग्लास पुढं ठेवते, तो तिथपर्यंत जातो, परत इकडे ठेवते. आता प्रॉपर रिंगायला लागलाय. आज नाही पळून राहिला. जनरली पोरं 9व्या महिन्यात असंच रिंगायला. लवकर मोठं व्हायचं आम्हाला लवकर लग्न करून संसार करायचा. झाला विंगा. चल रिवाज घेर. युटर्न युटर्न. चला 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 चला. चल 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 चल. नका देऊ, काहीच नाही झालं, काहीच नाही झालं. चला. ये यांना काय झालं म्हणून अचानक. You won. तू काका काय कर राहिले? काकीच्या पत्रा आणलं करा म्हणा, करा. आता काढूच नका, 1 मिनिट थोडं. खाऊ नाही ते. लई लई लय प्रेम काकर लय. काना काना गाना गाणं. या बाय काना. बस आता बस नाही कानाची काकाची लय मस्ती झालंय. काना उद्यापासून काकी नाही राहणार मस्तीला. म्हणूनच काकाच्या पार्टीत आलंय. आजच उद्यापासून माझी माहेरची सुट्टी चालू होणार आहे. मी चालले सुट्टीवर कारण माझ्या आजीचं ऑपरेशन झालंय डोळ्यांचं, मग भेटायला पण जायचं होतं. आणि आमच्या गावची जत्रा आहे, म्हणजे जत्रा तर आज आणि उद्या आहे. आता तोपर्यंत मी उद्या जाते की नाही, पण मग उद्या जायचंच आहे. पण मग जत्रा तोपर्यंत होऊन जाईल, पण त्या कारणाने पण जायचं होतं. आणि 2 महिने होऊन गेले आता, गेलेच ना. तर आत्या म्हणे जाय म्हणे सुट्टीला 8-10 दिवस. तर उद्या मी चालले माहेरी. सो उद्यापासून आपले माहेरचे ब्लॉग सुरू होतील. तर आणि कानाला
उद्यापासून मी खूप मिस करणार आहे. बाकी कोणाला नाही जास्त, पण कानाला खूप मिस करणार आहे. कारण दादूचा आणि माझा धिंगाणा कधी कमी होत नसतो, है ना दादू? ऐ वगैरे पॅक करते, कारण उद्या सकाळी लवकर जायचंय. उद्या नितीन दादा आणि ऋतुजा पण येणार आहे इकडं, तर मग त्यांच्यासोबतच जाणार आहे मी, कारण त्यांचं गाव आणि आमचं गाव जवळजवळच आहे. तर मग त्यांच्यासोबतच जाणार आहे. तर उद्या जायचं आहे म्हटल्यावर बॅग पॅकिंग करावं लागणार आहे. तर बॅग पॅक करते, कारण उद्या थोडंसं लवकर जायचं आहे. ही मला बॅग काढून देत आहे. जा जा एका पर्सन. खुश आहे का हो तुम्ही? हा का? चेहरा बघू इकडं. तुम्ही पण बॅग काढते का? तुम्हाला पण यायचंय? पडत होतं ना. हा का? मला वाटलं तुम्हाला पण यायचंय. हा, पर्स पण लागत. ती वरची साडी पण द्या. थँक्यू. काय हो, लय खुश झाले. थँक्यू म्हणले, मला हसू आलं. का बरं? तू एवढे कामं करते माझे, मी तुला थँक्यू म्हणतो. अय्यो, असं आहे का? काय नाही हो, म्हणलं पाहिजे कधी कधी थँक्यू. चांगलं वाटतं समोरच्याला पण. म्हणजे तुम्हाला टोमणा नाही देते बरं का काही असं शपथ, पण असं मी म्हणते काही वेळेस कोणी काही केलं तर मी म्हणत असते थँक्यू. त्यामुळं तुम्हाला मी थँक्यू म्हणते, कळलं?